लॉकडाऊनच्या काळामध्ये जेवढी सेवा शाळांनी दिली तेवढेच शैक्षणिक शुल्क शाळांनी घ्यावे अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील पालक वर्गाने केलेली आहे। याबाबत अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आलं। लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व सेवा बंद होत्या, त्याचबरोबर सर्व शाळा आणि कॉलेज देखील तब्बल 1 वर्षापासून बंद आहेत। या दरम्यान अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिलेला आहे। अमरावतीमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल ही शाळा व्यापारी प्रतिष्ठान म्हणून कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहे, त्यामुळे शैक्षणिक सेवा प्रदान करून त्या मोबदल्यामध्ये शुल्क आकारणे क्रमप्राप्त आहे। परंतु पोदार इंटरनॅशनल स्कूलने 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये 23 मार्च 2020 पासून सेवा देणे बंद केले होते। तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा त्यांनी घेतलेल्या नाहीत। मात्र या काळातील शैक्षणिक शुल्क हे पूर्णपणे वसूल करण्यात आलेले आहे। मागील शैक्षणिक वर्षातील जास्तीची वसूल केलेली फी 2020-21 या शैक्षणिक सत्रामध्ये जमा करणे अपेक्षित होते, परंतु असे न करता पोदार इंटरनॅशनल स्कूलने अतिशय तोकडी अशी शैक्षणिक सेवा देऊन देखील पूर्ण फी भरण्याकरिता पालकांना तगादा लावला आहे, असा आरोप पालकांनी केलेला आहे। कोविडमुळे जसं मागच्या वर्षी पण कोविडमुळे आर्थिक परिस्थिती हालावलेली आहे आणि सध्या तुम्ही बघता की अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, स्पेशली विदर्भामध्ये जी परिस्थिती आलेली आहे त्यामुळे रोजगार थांबलेला आहे। तो रोजगार फक्त व्यावसायिक नाही, ज्यांना नोकऱ्या आहेत, ज्यांना प्रायव्हेट नोकरी आहे तो पण थांबलेला आहे। त्यामुळे आमची इच्छा फक्त हीच आहे की ज्या शाळा जसं ऑनलाईन क्लास चालू आहे, ऑलरेडी आम्ही डाटा, मोबाईल हे आम्ही मुलांना देऊन ऑलरेडी आर्थिक परिस्थिती आमची खालावलेली आहे। त्यामुळे आमची इच्छा फक्त हीच आहे की मागणी हीच आहे की शाळेनी फक्त 50% फी आता आमच्याकडून घ्यावी, कारण की आमची मुलं शाळेत चाललेली नाही आहेत, त्याच्यामध्ये मुलं शाळेचा उपयोग करत नाही आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे जे काय गोष्टी आहेत ते। त्यामुळे जे काय शाळेचे जे वर्गांची जी वेळ आहे ती पण कमी झालेली आहे। जे क्लास 8 तास चालायचा तो आता 2 तास 3 तासावर येऊन टेकलेला आहे। त्यामुळे पालक वर्ग जो आहे, जो मध्यमवर्गीय आहे किंवा जो खालचा वर्ग आहे तो आर्थिक परिस्थिती ऑलरेडी ढासळलेली आहे। मध्यमवर्गाने EMI भरायचे, घर सांभाळायचं की आता पूर्ण 100% फी भरायची, तर आमची फक्त हीच इच्छा आहे की 50% फी ही शाळेने आमची मंजूर करावी। सगळ्या पालक वर्गापासून आमच्याला हीच विनंती आहे। पालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये पालक शिक्षक समितीचे गठन करणे गरजेचे असते। मात्र पोदार इंटरनॅशनल स्कूलने 2020-21 मध्ये पालक समितीचे गठनच केले नसल्याचा खुलासा देखील काही पालकांनी केलेला आहे। तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यासाठी बिटवीन अस हे ऑनलाईन पोर्टल देखील बंद करण्यात आले आहे। त्यामुळे शाळा व्यवस्थापन एक प्रकारे पालकांवर जबरदस्ती करीत असल्याचं देखील पालकांनी यावेळी सांगितलं आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, तरी सुद्धा पालकांवरती फी भरण्याची सक्ती होत आहे, असा पालकांचा आरोप आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे कुठलीही शैक्षणिक संस्था शैक्षणिक शुल्क भरण्याची जबरदस्ती करीत असेल तर अशा शाळांची मान्यता रद्द होऊ शकते, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना व्यक्त केलं आहे। ज्या शाळेसंबंधी सांगितलं त्या शाळेला आम्ही कालच पत्र दिलं, कालच तक्रार आली होती पालकांची आणि प्रत्यक्ष शाळेचे संबंधित प्राचार्य त्यांच्याशी बोललो। प्राचार्याने स्पष्ट केलं की आम्ही 10% फी यावर्षी कमी केलेली आहे, आम्ही कोणालाही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवलेलं नाही, परीक्षा सर्वांच्या घेत आहोत, कोणाचंही नुकसान होणार नाही असं त्यांनी स्पष्ट अभिवचन कार्यालयात दिलेलं आहे। याउपरी आम्ही त्यांना एक दोघांच्या सहीचं शिक्षण प्राथमिक माध्यमिक स्पष्ट पत्र दिले की ऑनलाईन शिक्षणापासून आणि परीक्षापासून कोणत्याही विद्यार्थ्याला वंचित ठेवू नये। आणि आज पुन्हा आमचे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक उपशिक्षण माध्यमिक संयुक्त दोन्ही तिथे जाऊन आले। प्राचार्याला त्यांनी स्पष्ट स्वरूपात लेखी शेरा दिलेला आहे आणि त्यांनी कमिटमेंट केलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे की आम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही आणि आम्ही कार्यालय आदेशाचे पालन करू। याउपरी तक्रार आली की त्यांनी आदेशाचं पालन केलं नाही तर रीतसर पुढील कारवाई आम्ही चौकशी अंती करू। त्यांनी जर विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं तर RT Act 2009 नुसार त्या शाळेसंबंधी चौकशी करून त्यांना RT Act नुसार त्यांची मान्यता काढण्याचा प्रस्ताव देखील आम्ही वरिष्ठ कार्यालयास पाठवू शकतो। म्हणजे रीतसर चौकशी झाल्यानंतर त्यांची मान्यता जर निघाली ती शाळा बंद देखील होऊ शकते। या सर्व प्रकाराबाबत पोदार शाळा व्यवस्थापनाशी विदर्भ न्यूजने संपर्क केला असता त्यांनी आपण पालकासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे, मात्र त्यांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिलेला आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।